गेल्या काही दिवसात जगभरातील शेअर बाजार विशेषतः आयटी सेक्टरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. इन्फोसिस, टीसीएस, अडोबी आणि सेल्सफोर्स सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले आहेत. एका अंदाजानुसार गुंतवणूकदारांचे तब्बल 2.5 लाख कोटी रुपये काही तासात बुडाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, या महाभयंकर वादाच्या केंद्रस्थानी एका मराठी माणसाचं नाव आहे. जगभरातील अर्थतज्ञ या घटनेला पाटील इफेक्ट म्हणत आहेत. एका पाटीलमुळे जगभरातील आयटी कंपन्यांना हादरा. नक्की काय आहे हा पाटील इफेक्ट, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. या सगळ्या प्रकरणाचे नायक आहेत राहुल पाटील. कर्नाटकातील बागलकोट येथील मराठी भाषिक असलेले राहुल पाटील हे सध्या जगातील सर्वात प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI कंपनी असलेल्या अँथ्रोपिकचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत. त्यांनी शालेय शिक्षण बागलकोट येथेच पूर्ण केले व अभियांत्रिकी शिक्षण बेंगलोर येथे. त्यानंतर ते MS करायला अमेरिकेला गेले. 2 दशकाहून अधिक काळ जगातील तंत्रज्ञान क्षेत्रात अनुभव संपादन केला. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांची अँथ्रोपिक या कंपनीमध्ये चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर नियुक्ती झाली. त्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, ओरॅकल आणि स्ट्राइप सारख्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम केलं आहे. पण त्यांनी अँथ्रोपिकमध्ये येऊन असं काय केलं की ज्याला वॉल स्ट्रीटवर पाटील इफेक्ट म्हटलं जाऊ लागलं? सोप्या भाषेत सांगायचं तर राहुल पाटील यांनी AI कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. त्यांनी त्यांच्या क्लाउड या AI मॉडेलला इतकं कार्यक्षम बनवलं की ते आता केवळ चॅटबॉट उरलं नाही, तर ते एक डिजिटल कर्मचारी बनला आहे. त्यांनी महागड्या चिप्सचा म्हणजेच GPUचा वापर कमी करून कमी खर्चात जास्त काम करणारी सिस्टीम बनवली. त्यांनी स्वायत्त एजंट्स तयार केले. त्यामुळे कोणाचीही मदत न घेता कायदेशीर करार तपासणे, कोडिंग करणे आणि फायनान्स अनालिसिस या आणि अशा अवघड व क्लिष्ट प्रक्रिया आता AI ऑटोनॉमस एजंट अगदी सहजरित्या करू शकतात. म्हणजेच ज्या कामांसाठी कंपन्या आधी महागडे सॉफ्टवेअर विकत घ्यायच्या किंवा IT कंपन्यांना कोट्यावधी रुपये द्यायच्या, ते काम आता AI स्वतःच करते. याच भीतीमुळे गुंतवणूकदारांनी IT कंपन्यांचे शेअर्स विकायला सुरुवात केली आणि झाला पाटील इफेक्ट. या पाटील इफेक्टचा सर्वात मोठा फटका भारताला बसला आहे. आपल्या TCS, विप्रो, इन्फोसिस यासारख्या कंपन्यांचे मुख्य काम सर्व्हिस देणे हे आहे. जर AI स्वतःच काम करू लागलं तर या कंपन्यांना काम देणार कोण, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पाटील इफेक्ट हे आपल्याला सांगतं की आता आपल्याला फक्त कोडिंग करून चालणार नाही, तर आपल्याला AI सोबत काम करण्याची कला आत्मसात करावी लागेल. तर मित्रांनो, एका मराठी नावाचा डंका आज संपूर्ण सिलिकॉन व्हॅलीमध्ये वाजतोय. ही अभिमानाची गोष्ट असली तरी IT क्षेत्रापुढे हे आव्हान मोठं आहे. या गोष्टीला पाटील इफेक्ट म्हणायचं की पाटील अफेक्ट म्हणायचं, हा प्रश्न आता पडला आहे. तुम्हाला काय वाटतं? AI खरोखर IT नोकऱ्या संपवेल की माणसाला अधिक प्रगत करेल? तुमची मतं आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच विविध क्षेत्रातील चालू घडामोडींच्या सखोल विश्लेषणासाठी पाहत रहा महाराष्ट्र संवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.